सिनेसृष्टीत देखील बऱ्याच घडामोडी 2023च्या या वर्षभरात घडल्या। हिंदी सिनेसृष्टीमध्ये ब्लॉकबस्टर असे सिनेमे आले। 2023च्या वर्षभरामध्ये नेमके कोणते हिंदी सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले, कोणत्या हिरोने किती कमावले पाहूया। हिंदी सिनेमा आणि 2023 हिंदी सिनेमा पोहोचला 1000 कोटींच्या क्लब मध्ये। बॉलिवूडचं हे वर्ष होतं तरी कसं? बॉलिवूडचे टॉप 5 सिनेमे आहेत तरी कोणते? ते म्हणतात ना, हिंदी सिनेमा फक्त 3 गोष्टींवर चालतो, ते म्हणजे एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बॉलिवूडने सिनेमागृहात तुफान कल्ला केला। वेगवेगळ्या विषयाचे सिनेमे यावर्षी प्रेक्षकांना पाहायला मिळाले आणि या सर्व सिनेमांना प्रेक्षकांनी कमाल प्रतिसाद देखील दिला। यावर्षी हिंदी सिनेमांनी कधी न पाहिलं स्वप्न पूर्ण केलं। ते स्वप्न म्हणजेच बॉलिवूडचे अनेक सिनेमे यावेळी 1000 कोटींच्या क्लबमध्ये पोहोचले। या मग पाहूयात कोणत्या 5 सिनेमांनी यावर्षी प्रेक्षकांचा कमाल प्रेम मिळवलं। जवान हे वर्ष खरं म्हटलं तर किंग खानचं वर्ष होतं। बॉलिवूडच्या बादशाहनं सगळ्यांना दाखवून दिलं की तोच आहे खरा बॉक्स ऑफिसचा किंग। मागच्या 3 वर्षांपासून शाहरुखचा कोणताही सिनेमा प्रदर्शित झाला नव्हता। हिंदी सिनेसृष्टीत शाहरुख कमबॅक करेल का अशी सुद्धा चर्चा सुरू राहिली। मात्र या सगळ्या चर्चांना उत्तर देत शाहरुखनं जवान हा सिनेमा आणला। साऊथ फ्लेवरचा सिनेमा आणि शाहरुखचा ॲक्शन एकत्र आल्यावर प्रेक्षक सिनेमाला डोक्यावर घेणारच ना, आणि असंच घडलं। हा सिनेमा 1000 कोटींच्या क्लबमध्ये पोहोचला आणि एक नवा रेकॉर्ड स्थापित केला। अॅनिमल एका सिनेमाने संपूर्ण भारताच्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा सिनेमागृहात जाऊनच पाहण्याची ओढ निर्माण केली। तो सिनेमा म्हणजे संदीप वांगा रेड्डी दिग्दर्शित अॅनिमल हा सिनेमा। रणबीर कपूरने उभारलेली व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडली। एवढंच नाही तर 90च्या काळातला स्टार बॉबी देओल या सिनेमामुळे पुन्हा एकदा सुपरहिट अभिनेत्यांच्या रेसमध्ये येऊन पोहोचला। कधी ना पाहिलेली गोष्ट यावेळी प्रेक्षकांना पाहायला मिळाली। या सिनेमाचं जेवढं कौतुक झालं तेवढंच या सिनेमावर टीका देखील झाली। पण असं होऊन सुद्धा हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मात्र प्रचंड गर्दी केली। हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक रात्री 3 वाजताही सिनेमागृहात जाऊ लागले। याही सिनेमाने सिनेसृष्टीचा एक वेगळा इतिहास लिहिला। सिनेमा क्षेत्रातल्या या वर्षाची यशाची खरी सुरुवात केली ती म्हणजे किंग खानच्या पठाण या सिनेमानं। शाहरुख दीपिकाची कमाल केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली। या सिनेमानं किंग खानचं वर्चस्व पुन्हा एकदा सिनेसृष्टीत दाखवून दिलं। खरं तर तब्बल 3 वर्षांनी ज्या सिनेमाची वाट किंग खानचे प्रत्येक चाहते पाहत होते तो सिनेमा म्हणजेच पठाण हा सिनेमा। आणि या सिनेमानं शाहरुखच्या सगळ्या चाहत्यांना आनंद तर दिला, पण कुठेही निराशा नाही दिली। 2023चा हा पहिला सिनेमा होता ज्यांनी 1000 कोटींच्या क्लबमध्ये एंट्री घेतली। गदर 2 2001 साली सुपरहिट राहिलेला सिनेमा त्याचा दुसरा भाग 2023 साली येतो आणि तोही सुपरहिट ठरतो। ही गोष्ट खरी करून दाखवली गदर 2 या सिनेमानं। या सिनेमाने पुन्हा एकदा अनेक वर्षांनी एक काळ गाजवलेल्या सनी देओलला सुपरहिट स्टार्सच्या रेसमध्ये येऊन पोहोचवलं। हा सिनेमा प्रेक्षकांना इतका आवडला की सगळे प्रेक्षक पुन्हा एकदा 2001 साली जाऊन पोहोचले। सनी देओल अमिषाची कमाल जोडी, कमाल गाणी आणि सनी देओलचे दमदार डायलॉगमुळे हा सिनेमाही मल्टिप्लेक्सच नाही तर सिंगल स्क्रीनही तेवढंच गाजवलं। कटोरा लेकर घुमोगे भीख भी नहीं मिलेगी। द केरला स्टोरी एका सिनेमाची चर्चा यावर्षी जोरदार झाली। मग ती या सिनेमाची गोष्टीची असेल, सिनेमातल्या सत्य घटनेची असेल आणि सिनेमात काम करणाऱ्या कलाकारांची असो, चर्चा मात्र होणारच। हा सिनेमा म्हणजेच विपुल शाह निर्मित द केरला स्टोरी हा सिनेमा। या सिनेमाची चर्चा गल्लीपासून ते थेट दिल्लीपर्यंत झाली। त्यामुळे या सिनेमा पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांना प्रचंड होती। हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांना सिनेमा प्रचंड आवडला। या सिनेमाने अनेक आठवडे सिनेमागृहात राज्य केलं। द केरला स्टोरी पाहण्यासाठी अनेक लोकांनी गर्दी देखील केली। त्यामुळे या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर देखील राज्य केलं। हिंदी सिनेमा दरवेळी प्रेक्षकांच्या भेटीला काहीतरी नवीन घेऊन येतो हे मात्र नक्की।
पण या सगळ्यानंतर जेव्हा 1000 कोटींचं स्वप्न दाखवल्यानंतर आता बाकीचे सिनेमे पण या रेटनीच खऱ्या अर्थानं सुपरहिट ठरणार आहेत का, ते पाहणं खऱ्या अर्थानं औत्सुक्याचं ठरणार आहे. कारण आता सिनेमा जर 1000 कोटीपर्यंत नाही पोहोचला तर हिंदी सिनेमा सुपरहिट नाही. आणि हेच जर समीकरण तयार झालं तर हिंदी सिनेमांच्या निर्मात्यांसाठी, कलाकारांसाठी आणि प्रेक्षकांसाठी पण ते किती आव्हानात्मक आहे ना. पण तरीही असो, हिंदी सिनेमाने एक स्वप्न पूर्ण तर केलं. 3 सिनेमे यावेळी 1000 कोटींच्या क्लबमध्ये पोहोचले, पण प्रेक्षकांचं मनोरंजन तेवढ्याच मोठ्या क्लबनी झालं. श्रेयस सावंत, पुढारी न्यूज, मुंबई.